नमस्कार मंडळी, माझं नाव तेजस्विनी आहे. माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करत आहे माझी, जी मी 2 वर्षापासून यूज करत आहे. सो जे डाएट, ज्यांना प्रोटीन खायचं, फायबर, प्रोटीन सगळ्या गोष्टी शरीरामध्ये गेल्या पाहिजे, सो रेग्युलरमध्ये आपल्याला जात नाही, त्यासाठी मी हे एक पदार्थ म्हणजे एक रेसिपी तुम्हाला शेअर करते. त्याचं साहित्य मी तुम्हाला आधी दाखवते. बघा, हिरवे मटर्स आहे, जे तुम्हाला अवेलेबल मिळून जाणार स्टोअरमध्ये. हे तुम्ही पावशर घेऊ शकता, तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या. मी सगळं जे आहे एक बाउल म्हणजे पावशर अंदाजाने घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कितीही घेऊ शकता. मटकी घेतली, त्यानंतर हिरवे मूग आहे, त्यानंतर आहे चना. हे जे आहे एक ब्राऊनमध्ये ते ग्रीनमध्ये, मी ते ग्रीन घेतले, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. त्यानंतर आहे बाजरी, हे पण पावशर घेतलेली बाजरी. त्यानंतर मी घेतलंय ब्राऊन राईस आणि नंतर घेतलंय मी चवळी. अशा प्रकारे मी टोटल एवढं साहित्य घेतलेलं आहे. पण सर्वप्रथम मी ते सर्व साहित्य एका कापडाने स्वच्छ पुसून घेतलंय. सो तुम्ही पुसले नाही तरी चालते, कारण आपण जेव्हा रेसिपी बनवू तेव्हा हे धुवून वापरू शकतो. ठीक आहे. तर यासाठी काय करायचं, या सगळ्या साहित्यांना आपल्याला मिक्सरमध्ये मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही. यामध्ये काही पूर्ण पण असतात. जसं तुम्ही छोले जर केले, सपोज तुम्ही हरभरा जर बारीक करत असाल किंवा वटाणा, तर हे काही प्रमाणात तसेच राहतात. सो चालतं, कारण ते आपण ज्यावेळेस त्यांची रेसिपी करू त्यावेळेस ते शिजून जातात. यानंतर बघा, मी मटकी करते. तो सगळं साहित्य अशा प्रकारे मी भरडून घेतलं, जसं भरडा करतो आपण तशा प्रकारे. तर बघा, ही चवळी ही आपली आहे. त्यानंतर मी जे सांगितलेले तुम्हाला ब्राऊन राईस, त्यानंतर आहे हिरवा मूग. बघा, हिरवे मूग जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही साल सकट जी डाळ असते ते पण यूज करू शकता. त्यानंतर हे मटकी आणि हे वटाणा आणि हरभरा, या सर्व साहित्याला आपण आता मिक्स करून घेऊ. बघा मित्रांनो, हे सर्व सारण अशा प्रकारे झालेलं आहे. आता हे तुम्हाला जवळपास 1-1.5 महिना तुमचं पुरेसं आहे, कारण तुम्ही ॲटलिस्ट या छोट्या बाउलभर जरी बनवलं तर 2 व्यक्ती आरामशीर हे खाऊ शकतात. तर हे कसं बनवायचं आणि कसं सर्व्ह करायचं हे मी तुम्हाला रेसिपीमध्ये पूर्ण कंटिन्यू करते.